नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महावितरणच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते नियोजित होते, मात्र तातडीच्या कार्यालयीन कामकाजामुळे ते प्रत्यक्ष उपस्थितीत राहू शकले नाही। त्यांनी फोनवरून शुभेच्छा संदेश देत या उपक्रमाचे कौतुक केले आणि महामानवाचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान दिले। यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि नांदेडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक सलोखा आणि विचाराची देवाणघेवाण करत हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। फुले यांची द्विशतकीय जयंती सोहळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे एक भव्य आयोजन या ठिकाणी जयंती सोहळ्याचं करण्यात आलं होतं। जयंती सोहळ्यामध्ये विशेषतः वैचारिक प्रबोधन व्हावं यासाठी डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर यांचं प्रमुख व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं सर्व अभियंते, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानं हा आयोजित करण्यात आला। एक भव्य आयोजन आणि एक वैचारिक मेजवानी आणि एक वैचारिक प्रबोधन या माध्यमातून जे असेल ते दरवर्षीप्रमाणे करण्यात आलं। त्यांच्या ह्या उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आणि विषमतावादी भूमिका नष्ट करून समतावादी विचारसरणी आपल्या देशामध्ये रुजवली। ते बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी आणि विज्ञानवादी होते। त्यामुळे त्यांचं जागरण गावागावात, घराघरात झालं पाहिजे या उद्देशानं महापारेषण आणि महावितरण यांनी एका सुंदर आणि अत्यंत देखण्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं। कार्यक्रम खूप उत्तम झाला, उपस्थिती खूप उत्तम होती, नियोजन देखील अत्यंत उत्तम होतं। बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं। गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल आणि अंधश्रद्धेपासून मुक्त व्हायचं असेल, विषमतेपासून मुक्त व्हायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गावागावात आणि घराघरात गेले पाहिजेत। याच उद्देशाने या ठिकाणी एका देखण्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। खूप खूप आभार आणि धन्यवाद।